काय मंडळी, बघून तोंडाला पाणी सुटले ना. कोळंबी खायची इच्छा तर खूप आहे, पण बनवता मात्र येत नाही. चला तर मग आज आपण बनवूया कुरकुरीत कोळंबी तवा फ्राय. एकदा खाल्ली की जिभेवर चव रेंगाळत राहील. चला तर मग बघूया कोळंबी फ्राय. सर्वात आधी कोळंबी स्वच्छ धुवून घ्या. त्यात मीठ, हळद, लाल मिरची पावडर, घरगुती भंडारी मसाला, आले लसणाची पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट आणि कोकमाचे आगळ लावून कोळंबीचे मिश्रण एकजीव करून घेऊया आणि 15 ते 20 मिनटं हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ते व्यवस्थित मॅरिनेट होते. आता एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ, त्याचबरोबर थोडेसे बेसन, पाववाटी रवा, मिरची पावडर आणि चिमूटभर मीठ घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. आता मॅरिनेट केलेल्या कोळंबीला हे मिश्रण लावून घेऊया आणि छान कोटिंग करून 10 ते 15 मिनिटे तसेच बाजूला ठेवून देऊया. आता तुम्ही बघू शकता कोळंबी नीट सेट झालेली आहे. आता एका तव्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये लसणीच्या 5 ते 6 पाकळ्या ॲड करा. 2 सेकंद फ्राय करून घेऊया. आता या तेलात सेट केलेली कोळंबी अलगद सोडूया आणि थोडा वेळ कोळंबी एका बाजूने फ्राय करून घेऊया. आता कोळंबीची एक बाजू पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता कोळंबीला कसा लालसर रंग आला आहे. कोळंबी मस्त खरपूस फ्राय करून झालेली आहे. वाह, काय मस्त रंग आला आहे या कोळंबीला. आता थोड्या वेळाने ही कोळंबी व्यवस्थित शिजल्यावर एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेऊया. संध्याकाळची वेळ, मस्त पाऊस आणि समोर तव्यावर फ्राय केलेली चुलीवरची कुरकुरीत कोळंबी. आता मस्त कोळंबीवर कोथिंबीर टाकून घेऊया. मंडळी, नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा.